नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळेच्या वतीने जिल्हा सैनिक कार्यालयात विधी सेवा चिकित्सालय विधी प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माजी सैनिक, विधवा, वीरमाता, वीरपिता यांच्या कौटुंबिक समस्या तसेच जमिनीच्या समस्या येथे सोडवण्यात येतील. आठवड्याच्या बुधवारी आणि गुरुवारी विधी सेवा चिकित्सालयात ज्या कोणाच्या समस्या असतील त्या तात्काळ सोडवण्यात येतील, असे आवाहन विधी प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी यांनी केले आहे. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह माजी सैनिक उपस्थित होते. आज आपण या ठिकाणी माजी सैनिक असतील किंवा जे सैनिक देशाच्या सीमेवर कार्यरत आहेत व त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांच्या कुटुंबियांना कुठलीही लिगल सहाय्यता जर पाहिजे असेल तर त्यांना सुलभ व्हावे म्हणून आपण आज या ठिकाणी माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, माननीय राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि आदरणीय अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेप्रमाणे आपण या ठिकाणी विधी चिकित्सालय स्थापन केलेलं आहे. हे विधी चिकित्सालय दर मंगळवारी आणि बुधवारी सर्वांसाठी उपलब्ध असेल. या ठिकाणी जे माजी सैनिक असतील किंवा सैनिक असतील त्यांचे जे कौटुंबिक वाद असतील किंवा मालमत्तेसंदर्भातील जे वाद असतील, त्यांच्या पेन्शन संदर्भातील जे वाद असतील, त्या सर्व वादांमध्ये त्यांना विधी सहाय्य या ठिकाणी मोफतरित्या पुरविले जाईल. त्यासाठी आपण आज या ठिकाणी आदरणीय श्री पाटील साहेब यांच्या सहाय्याने विधी सेवा चिकित्सालय सुरू केलेलं आहे. तर आपल्या माध्यमातून मी जे सैनिक आहेत, माजी सैनिक आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांना सर्वांना नम्र आवाहन करेल की आपण या विधी चिकित्सालयाचा पुरेपूर फायदा घ्यावा व आपले जे काही विधी सेवेच्या बाबतीमध्ये ज्या अडचणी असतील त्याचं या ठिकाणी निराकरण करून घ्यावं. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.